नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती होण्याची शक्यता धुसर. शिंदे सेनेतर्फे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी बैठक संपन्न. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी स्वीकृती केंद्रांवर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी. अनेकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न. साक्री रोडवरील JK ठाकरे हॉस्पिटल परिसरात 2 दिवसीय मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे आयोजन. आणि गरीब नवाज वेलफेअर ट्रस्टतर्फे 5 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती होण्याची शक्यता धुसर झाल्याने शिंदे सेनेतर्फे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी बैठक घेतली असून या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती फिसकटण्याची चिन्हे असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत युती करण्याची बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्ष धुळे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार हे आता शिवसेनेतर्फे स्पष्ट झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणाही केली आहे. निवडणुकीत काहीही घडू शकते. आणखी 24 तासांचा अवधी उमेदवारी घोषित करण्यासाठी शिल्लक आहे. या 24 तासात शिंदेची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर दोस्ती करत राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या भाजपशी मनपा निवडणुकीत कुस्ती खेळू शकते. ही शक्यता या बैठकीमुळे नाकारता येत नाही. शिंदे सेनेशी युती करण्याबाबत भाजपच्या 1-2 बैठका झाल्या. शिंदेच्या शिवसेनेने भाजपशी युती करताना 21 जागांची मागणी केली, परंतु 5-7 जागात सेनेला सोडण्यात भाजप तयार असल्याने शिवसेनेने वेगळी वाट धरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला 24 तासांचा अवधी शिल्लक असताना शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. राजकारणात काहीही घडू शकते, त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली तर नवल वाटायला नको. युतीबाबत साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी ही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही 21 ची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही 17 पर्यंत आलो. तिसऱ्या बैठकीत आम्ही 10-11 पर्यंत येऊन गेलो, परंतु अद्याप त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काही ते देत नाही. त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आता आज काही केलेलं नाही, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही. म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत. बघू आता काय पुढचे. राष्ट्रवादीकडे आपण किती जागांची मागणी केली? आपण दोघी मिळून नाही, अजून आम्ही चर्चाच करीत आहोत. असं समन्वयाने होईल. मागणी साधारण असं मागणी काहीच नाही. जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल. धुळे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस असल्याने सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वीकृती केंद्रांवर इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मंगळवार शेवटचा दिवस आहे. सोमवारी महापालिकेत अर्ज स्वीकृती केंद्रावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, MIM, बसपासह प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी उमेदवारी मिळेल या अपेक्षेने अनेक जणांनी सोमवारी पक्षाच्या नावासह तसेच अपक्ष म्हणूनही आपले अर्ज दाखल केले. महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 1609 इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. शनिवारपर्यंत केवळ काँग्रेसतर्फे 1 तर 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी अद्यापही अर्ज भरलेले नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी अखेरची मुदत असल्याने त्यातच सर्वच पक्षांसह इच्छुकांची मोठी गर्दी होणार असल्याने सोमवारी अनेकांनी अर्ज भरण्यासाठी मनपा केंद्रावर गर्दी केली होती. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सुरेखा चंद्रकांत उगले यांनी तसेच त्यांचे चिरंजीव गौरव चंद्रकांत उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 17B महिला राखीव जागेवरून सुरेखा उगले यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर गौरव उगले यांनी 17A OBC राखीव जागेवरून अर्ज भरला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे शिंदे गटाचे विनोद मंगा जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मधून अनिता सिद्धार्थ पाराराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनपा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 9 मधून तसेच प्रभाग क्रमांक 13 मधून
उमेदवार देण्यात आले आहेत. त्यानुसार 13 उमेदवारांनी ही आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. यावेळी अनिता सिद्धार्थ पारेराव, पूनम विजय भामरे यांच्यासह राज चव्हाण, सिद्धार्थ पारेराव, गौतम पारेराव, योगेश जगताप, विजय भामरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी प्रभाग क्रमांक 17 मधून अ साठी फॉर्म नॉमिनेशन केलेला आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडने. पण नाव सांगा. मागच्या पंचवार्षिकला माझ्या मातोश्री सुरेखा चंद्रकांत दुगले या नगरसेविका होत्या. त्यांनी देखील इथे प्रभाग क्रमांक 17 ब मधून नॉमिनेशन अर्ज भारतीय जनता पार्टीचा दाखल केलेला आहे. तरी आता पक्ष ज्याला संधी देईल आम्ही त्याचे बांधील असू. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वार्ड क्रमांक 9 मधून संपूर्ण पॅनल दिलेला आहे. त्या 8 नंबरमध्ये आम्ही संपूर्ण पॅनल दिलेला आहे. अनेक उमेदवार आमच्या संपर्कात असल्यामुळे मुलाखतीमध्ये 13 उमेदवार आमच्या बहुजन समाज पक्षाकडे आलेले आहेत. तर सुरुवात आज आम्ही या धुळे महानगरपालिकेमध्ये याही अगोदर बहुजन समाज पक्षाने 3 नगरसेवक पाठवलेले आहेत आणि म्हणून आता या देशामध्ये जातीवादाचं धर्मांध शक्तीचं फार मोठं रूप या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये वाढलेलं असल्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला, काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी बहुजन समाज पक्ष काम करतो आहे आणि म्हणून आमची विरोधकाची भूमिका म्हणून बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उतरवलेले आहे. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात सर्व वर्गातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व वर्गातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अर्पणा पाटील या उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उद्योजिका प्रियंका शर्मा नगरकर तथा IDBI बँक पुणे येथील सहाय्यक व्यवस्थापिका सुवर्णा यादव पाटील या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यालयाच्या शिकवणीमुळेच आज आम्ही घडलो या शब्दात मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात सर्व वर्गातील विशेष गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तथा रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉक्टर मनीष पवार यांनी ही मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की विद्यालयाने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, क्रीडा, कला, सामाजिक व स्पर्धात्मक क्षेत्रातील यशाबद्दल गौरव केला आहे. त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल सांगितले आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अर्पणा पाटील यांनीही विद्यालयाने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका SV अडकमोल यांनी तर पर्यवेक्षक PN देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन LK गवळी, RM पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. शिक्षक म्हणून निवडून दिलेल्या अशा तिन्ही शिक्षक प्राध्यापकांचं माझ्याकडनं आणि सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन. आपण दरवर्षी ज्या उत्कृष्ट विद्यार्थिनी निवडतो त्या उत्कृष्ट विद्यार्थिनींचं देखील हार्दिक अभिनंदन. दरवर्षी मी का उत्कृष्ट नाही, मला का बक्षीस मिळालं नाही, मी का फक्त माझ्या मैत्रिणींसाठीच टाळ्या वाजवायच्या का, याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या वर्षी मीही बक्षीस मिळेल अशी धारणा मनात ठेवून मगच आज जागेवरनं उठायचं. ज्या विद्यार्थिनी यावर्षी 10वी-12वीला आहेत त्यांनी आपलं ध्येय निश्चित करायचं आहे की भविष्यात मी असं काहीतरी करेन की माझ्या शाळेमध्ये मलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जाईल आणि माझ्या हाताने बक्षीस समारंभ केला जाईल, जशा की आज प्रियंका आणि सुवर्णा आलेल्या आहेत. त्यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचा. एकदा जोरदार टाळ्या त्या दोन्ही विद्यार्थिनींसाठी. यशज्ञान फाउंडेशन संचलित यशज्ञान इन्स्टिट्यूट तर्फे धुळे शहरातील साखरे रोडवरील JK ठाकरे हॉस्पिटल परिसरात 2 दिवसीय मिडब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यशज्ञान इन्स्टिट्यूट यांच्या वतीने JK ठाकरे हॉस्पिटल परिसरातील साखरे रोड धुळे येथे 2 दिवसीय मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे
आयोजन करण्यात आले होते। या वर्कशॉपला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन संकल्पना, मेंदूची कार्यपद्धती, एकाग्रता वाढवण्याच्या तंत्राचा परिचय करून देण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचा अनुभव पालकांनी प्रत्यक्ष घेतला। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी ब्लाइंड फोल्ड, डोळ्यावर पट्टी बांधून विविध कृती करून सर्वांनाच अचंबित केले। विद्यार्थ्यांनी डोळे झाकून रंगाची ओळख पटवणे, रंगीत चित्रांचे रंग ओळखणे, एका सुईमध्ये सलग 10 पैकी 10 धागे अचूकपणे घालणे, तसेच नोटांवरील क्रमांक अचूक ओळखणे अशा अनेक प्रात्यक्षिकांद्वारे आपली क्षमता सिद्ध केली। या प्रात्यक्षिकांमुळे पालकांनी आपल्या मुलांमध्ये झालेला आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्तीतील बदल स्वतः अनुभवला। या वर्कशॉपमध्ये संस्थेच्या संचालिका आशा सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे तसेच प्रशिक्षिका शुभांगी भामरे, ट्रेनर डॉक्टर विजय बजाज यांनी मार्गदर्शन केले। त्यांच्या योग्य प्रशिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, लक्ष केंद्रीकरण व आंतरिक क्षमतांचा विकास झाल्याचे पालकांनी सांगितले। यावेळी डॉक्टर दीपक खोरे, योगिता खोरे, वैशाली नेरकर, मानसी वदाने, मुकेश बारी, उमाकांत खपरे, हर्षा जगताप, हेमंत सोनवणे, राजीव गीते, पोलीस उपनिरीक्षक राहुल अवचार यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते। मेडिटेशनला जेव्हा पाऊण तास मेडिटेशन होतं त्यांचं, दिवसातून 2 वेळा पाऊण तासांचं पूर्ण मेडिटेशन होतं त्यांचं। त्या मेडिटेशनमध्ये जेव्हा मुलं स्वतः डिस्ट्रॅक्ट नाही झाले ना तर लवकर ऍक्टिव्हेट होतं, आणि जर डिस्ट्रॅक्शन झालं तर थोडा वेळ लागतो। पण 3 महिने अजून आमच्या हातात आहे, आणि परत आम्ही सांगितलंय की ह्या सेशनमध्ये जर ते ऍक्टिव्हेटेड नाही झाले तर पुढचं सेशन जे असेल त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्या सेशनमध्ये एंट्री असेल, आणि तेव्हा मग जे ऍक्टिव्हेट झालेले ते स्टुडंट सोबत ते पण असतीलच, त्यावेळेस त्यांना काही फीस नाही लागणार आहे। तर या पद्धतीने आणि प्रत्येक आठवड्यातून आम्ही जो दिवस सांगू ना तो 1 तास त्यांना पाठवायचंच आहे पण, आणि आम्ही जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देऊ ना ते सगळे फॉलो पण करायचे घरी। त्यांना ना बिना प्रॅक्टिसचं काहीच नाही होणार। हे कसं आहे ना, हे ब्लाइंड फोल्ड त्यांना फक्त कॉन्सन्ट्रेशन आणि हाचे कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं, पण त्यांना अभ्यासामध्ये कसं यूज करायचंय ह्या सगळ्या चॅलेंजेस त्यांच्या लाईफमध्ये येणार। आता 2 दिवसामध्ये मी तरी म्हणजे ती माझ्याकडे होती म्हणून मी ती खूप बोलण्याची पद्धत पण तिची चेंज होऊन गेली। म्हणजे सर जर तिला सांगते असं नाही तर ती लगेच जोरात सांगते नाही सर असं नाही असं, कारण हा विरोध पण तिने मला, माझ्याकडे तरी 2-3 वर्ष होते, हा विरोध पण तिने मला केला नव्हता। मी तिला जर सांगितलं ही पूर्व नाही ही पश्चिम आहे तर ती ऍग्री करून येस मॅम ठीक आहे आपण नंतर बघू ही पश्चिम तर नाही, असं तिचा टोन होता। तो टोन पण तिचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आहे ना थोडा चेंज झाला की हे गरजेचं आहे। मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील, किंवा या होतील किंवा नाही होतील, पण त्याच्यापेक्षा ना सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास येणार आहे आणि त्यांच्या डेली रुटीनमध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या लाईफचे जे पण छोटे मोठे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये ओव्हरकम करण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग त्यांना होणार आहे। पण एका दिवसात कोणतीच जादूची छडी फिरत नाही, त्यांना डे बाय डे प्रॅक्टिस करायची, ते काउन्सिलिंग प्रॉपर घ्यायचं आहे, ते 3 महिने त्यांना काउन्सिलिंग पाठवत ते पण प्रॉपर घ्यायचं आहे, आणि जी रोजची प्रॅक्टिस त्यांना दिली जाईल ती पण व्यवस्थित करायची। नाहीतर अशी कोणतीच जादू नाही आहे, काहीच नाही, कारण आम्ही पण स्वतः प्रत्यक्ष ट्रेनिंगमध्ये हे सगळं आम्ही ठेवलेलं आहे, आम्ही पण सगळं करून बघितलेलं आहे। आम्ही पण त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग असणं गरजेचं असतं, होतं किंवा यांच्यामध्ये चेंजेस काय होतात अगेन, म्हणजे सर पण ऍग्री करतात की 6 ते 14 वर्षामध्ये त्यांचा ब्रेन जो असतो तो डेव्हलपमेंट मोडमध्ये असतो, तर जेव्हा त्यांना ते जग जाणून घ्यायचंय, शिकून घ्यायचंय ना, म्हणून ते पटकन त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात। आपल्याला थोडा वेळ लागतो किंवा आपल्या एजमध्ये, कारण आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी फिरत असतात। त्यांचं आता काय आहे ना, आता खेळणं आणि शिकणं या 2च गोष्टी, म्हणून ते थोडं प्लेन माइंडेडने थोडे लवकर त्यांचे रिझल्ट आपल्याला दिसतात, पण हे रिझल्ट अजून चांगल्या प्रकारे पुढे कसे घेऊन जायचे आणि त्यांचे चेंजेस हे त्यांना जसं सरांनी सांगितलं त्यांच्या डेली रुटीनमध्ये आपल्याला कसे कन्वर्ट करता येतील, ते चॅलेंजेस फेस करण्यासाठी आपल्याला कसे वापरता येतील, हे मी, तुम्ही आणि त्यांनी तिघांनी मिळून आपल्याला करायचं आहे। दोंडाईचा येथील गौसिया नगर येथे खाजा गरीब नवाज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब नवाज वेलफेअर ट्रस्ट तर्फे 5 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। दोंडाईच्या येथील गरीब नवाज वेलफेअर ट्रस्ट तर्फे समाजातील 5 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम गौसिया नगर येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसुरी हे उपस्थित होते। खाजा गरीब नवाज यांच्या पुण्यतिथी निमित्त गरीब नवाज वेलफेअर ट्रस्ट तर्फे सदर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सामुदायिक विवाह केलेल्या जोडप्यांना गरीब नवाज वेलफेअर ट्रस्ट तर्फे संसार उपयोगी
साहित्य, गादी, पलंग, ब्लँकेट, कपाट, कूलर, बाथरूम सेट इत्यादी भेट देण्यात आला। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसूरी, हाजी कलीम मंसूरी, दोंडाईच्या नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू बशीर पिंजारी, अल्मास आलिम शेख मंसूरी, पिंजारी समाज अध्यक्ष हाजी अहमद हाजी गफ्फार पिंजारी, आसिफ हाजी युसुफ पिंजारी, महमूद हाजी जुम्मा, रफीक शेख रहीम, आसिफ हाजी सईद पिंजारी, वसीम हाजी नबू पिंजारी, जब्बार दिलावर पिंजारी, बागवान शफी प्यारा, अशफाक हाजी सय्यद पिंजारी, युसुफ हाजी मुनीर, जावेद इक्बाल पिंजारी, अकबर कासम पिंजारी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाजातील पदाधिकारी व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सर यांनी केले। हाल भी चोंडाईचा शहर में गरीब नवाज वेलफेयर संस्था के माध्यम से इज्तिमाई शादी का आयोजन किया गया। पिछले 19 सालों से इस कार्यक्रम का आयोजन हो रहा है। इसके प्रमुख श्री नबू भाई पिंजारी, ये हमारे माजी उपनगर अध्यक्ष, ये हर साल ये कार्यक्रम को मनाते। करीब 500 दूल्हा दुल्हन की शादियां इन्होंने की है पिछले 19 साल में। खुद के माध्यम से 1 रुपये में ये शादियां कराते हैं और वो जो दूल्हा दुल्हन के परिवार को भी अपनी तरफ से फ्रिज है, कभी कपाट है, कभी मिक्सर है, ये सारे गिफ्ट भी देते रहते हैं और समाज को एकत्रित लाने का काम वो करते हैं। ये जो कार्यक्रम है बड़ा सराहना है और इसके माध्यम से काफ़ी लोगों ने सीख लिया और धीरे धीरे दोंडाईचा ये इज्तिमाई शादियों का गढ़ बन गया है। हर समाज इज्तिमाई शादियाँ कराना है तो सबने कराना चाहिए और कहाँ कराना है तो दोंडाईचा में कराना चाहिए। इस प्रकार का एक वातावरण तैयार हुआ है। मैं दिल से गरीब नवाज वेलफेयर एसोसिएशन को बहुत बहुत बधाई देता हूँ। साथ ही में नए दूल्हा और दुल्हन उनको भी बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। आने वाले जीवन में खुशियाँ उनको मिलते रहे, इस प्रकार की शुभकामनाएं देता हूँ। और मुझे बहुत अभिमान है कि गरीब नवाज वेलफेयर हमारे शहर में इतना बड़ा काम कर रहा है। मैं उनको पाठिंबा देता हूँ और उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती होण्याची शक्यता धुसर। शिंदे सेनेतर्फे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी बैठक संपन्न। नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी स्वीकृती केंद्रांवर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी। अनेकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न। साक्री रोडवरील JK ठाकरे हॉस्पिटल परिसरात 2 दिवसीय मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे आयोजन। आणि गरीब नवाज वेलफेअर ट्रस्टतर्फे 5 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।